समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। भीमसैनिक वडार युवक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस मारहाणीत मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांप्रमाणे अशोक घोरबाणसह दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याने केली आहे। वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन देण्यात आले। या शिष्टमंडळात प्रदेश सचिव डॉक्टर लक्ष्मणराव बामणे परभणी आणि प्राध्यापक ॲडव्होकेट साहेबराव बेळे नांदेड, महादेव देवकर परभणी, लक्ष्मणराव शेळके लोहा, बालाजी जाधव नांदेड, शिवाजी देवकर परभणी, लक्ष्मण जोगदंड, मारुती धोंडगे आदींचा समावेश होता। निवेदनात म्हटलं आहे की संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आंदोलनात सहभागी कायद्याचे विद्यार्थी वडार युवक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अटकेनंतर त्यांचा मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर पहिल्या दिवसापासूनच वडार समाज संघ आणि सर्व दलित चळवळींनी या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याबद्दल आवाज उठवला होता। तसा शवविच्छेदन अहवालात देखील आलेले होते। त्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून दाखल केसमध्ये न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकारी अशोक घोरबाणसह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही पोलीस प्रशासनाने सदर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत। निवेदन दिल्यानंतर वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वडार युवक शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पोलीस अधीक्षक अशोक घोरबाण आणि इतर दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक न केल्यास वडार समाज संघाकडून प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ फुलारे यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून आज परभणी येथील जिल्हाधिकारी आणि गावंडे साहेब आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आंदोलनात सहभागी कायद्याचा विद्यार्थी वडार युवक भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी पोलीस निरीक्षक घोरबाण आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता। वडार समाज संघाने पहिल्या दिवसापासून या बाबतीत दलित चळवळींच्या सोबत राहून आवाज उठवला होता आणि त्यानंतर शवविच्छेदन अहवालात सुद्धा तसा उल्लेख आला, परंतु निगरगट्ट प्रशासनाने आणि खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झाला नाही असं सांगत राहिले। परंतु ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः केस दाखल करून मुंबई हायकोर्टमध्ये या केसचा निकाल लागला आणि आदेश आला की सदर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण आणि इतर दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असा आदेश दिलेला असताना सुद्धा अद्यापपर्यंत अनेक दिवस उलटून गेले, परंतु कोर्टाची अवमानना करत परभणी पोलीस प्रशासनाने अद्याप सदर अशोक घोरबाण आणि त्यांच्या दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही। या गोष्टीच्या संदर्भात आम्ही जाब विचारण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून मी मुख्य संघटक डॉक्टर श्रावण रॅपणवाड, सचिव डॉक्टर लक्ष्मण बामणे, जिल्हाध्यक्ष महादेव देवकर, नांदेडचे जिल्हाध्यक्ष साहेबराव बेळे आणि लक्ष्मण शेळके यांनी येऊन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।